नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 25 आणि 26 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे आणि मराठीतून आहे. कोणाला चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. काल अमेरिकेमध्ये डाव जोन्स, नॅसडॅक, S&P 500 सगळे इंडेक्सेस तेजीत होते. नेटफ्लिक्सचा रिझल्ट चांगला लागला, त्यामुळे शेअर तेजीत होता. 3Mचा रिझल्टसुद्धा चांगला लागला, पण ॲपलला डाऊनग्रेड केल्यामुळे ॲपलचा शेअर मंदीत होता. काल ट्रम्प साहेब काही सरसकट टॅरिफ वाढवणार नाही असं साधारण समजलं. 1 फेब्रुवारीपासून ते टॅरिफ वाढवणार होते मेक्सिको आणि कॅनडासाठी 25%. ते सुद्धा आता 10% वाढवतील असा एकंदर अंदाज दिसतोय. पण ग्लोबल ट्रेड वॉर मात्र छेडलं जाईल म्हणून सगळेजण सावधगिरी बाळगत होते. सॉफ्टबँक, ओपन AI आणि ओरेकल यांच्याबरोबर करार करण्यात आला आहे AI प्लॅटफॉर्मसाठी. आपल्या इथे काल 23,000चा सपोर्ट तुटला आहे. 22,976 या पॉईंटला मार्केटने काल टच केला. चीनवर सुद्धा 10% टॅरिफ लावण्याच्या विचारात अमेरिका आहे. बॉन्ड यील्ड 4.58 आहे. क्रूड थोडंसं 80च्या खाली आलं आहे आणि डॉलर इंडेक्स 108 झाला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 5,920 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,500 कोटीची. मिनिस्ट्री ऑफ न्यू लँड रिन्युएबल एनर्जी यांच्यासाठी 19,100 कोटीचं ॲलोकेशन केलेलं आहे, पण ही रक्कम वाढवली जाण्याची शक्यता आहे. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. त्यामुळे ही जर रक्कम वाढवली गेली तर टाटा पॉवर, अडानी ग्रीन, आयनॉक्स विंड, बोरोसिल रिन्युएबल आणि ओरिएंट ग्रीन पॉवर अशा कंपन्यांना याचा फायदा मिळू शकतो. काल जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये टाटा टेक्नॉलॉजीचं क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, ॲट्रिशन 12.9%. सायंट DLF प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. PNB हाऊसिंगचा त्यातल्या त्यात रिझल्ट ठीक आहे, प्रॉफिट वाढलं, NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, मार्जिनही वाढलं. आदित्य बिर्ला रियल हे फायद्यातून तोट्यात गेले, इन्कमही त्यांचं कमी झालं. JM फायनान्शियल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी. KEIचा रिझल्ट ठीक आला, त्या चांगलाच म्हणावा लागेल आजच्या परिस्थितीत. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 4 रुपये डिव्हिडंड दिला.
दालमिया भारतचा रिझल्ट कमजोर आहे, सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. इंडिया सिमेंट कमजोर रिझल्ट, घाटा वाढलाय, रेव्हेन्यू कमी झालाय. PNB हाऊसिंगचा रिझल्ट चांगला आहे. तानला सोल्युशनचा रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. रोझारी बायो यांचं मार्जिन प्रॉफिट दोन्ही गोष्टी कमी झाले, रेव्हेन्यू वाढलाय. ICICI प्रू यांचे प्रॉफिट्स वाढले, नेट प्रीमियम सुद्धा वाढले. सनटेक रियालिटी नेट प्रॉफिट वाढलाय, नेट सेल्स वाढले. सनटेक रियालिटीचा रिझल्ट चांगला आहे. JSW ग्रुप महाराष्ट्रामध्ये 3 लाख कोटीची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी आहे. न्यू लँड 342 कोटी रुपये गुंतवून कपॅसिटी एक्सपान्शन करणार आहे. काल झोमॅटो 13% तर डिक्सन 14% आपटला होता. मेड प्लस कर्नाटकमधल्या स्टोअरच्या संबंधात 3 ड्रग लायसन्सच्या सस्पेन्शनच्या ऑर्डर त्यांना मिळाल्या. रेलटेल नॉर्थ वेस्टर्न रेल्वेकडून 46 कोटीची ऑर्डर मिळाली. AB फॅशन रिटेल कंपनीने QIP पूर्ण केला 271 रुपये 30 पैशांनी. JK टायर कंपनीला $100 मिलियन सस्टेनेबिलिटी लिंक्ड लोन इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून मिळालं. HCL टेक 5000 लोकांसाठी हैदराबाद येथे डिलिव्हरी सेंटर सुरू केलं. तानला गमुगा सॉफ्टेकमधला 100% स्टेक तानला विकणार आहे. कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील याला काय फारसा अर्थ नाही. मी देणारही नव्हते, पण एक अंदाज दिलाय, कारण मार्केट इतकं व्होलटाईल आहे की त्याच्यामध्ये एखादा शेअर बाबा असा कालच्यासारखा 10-12% पडला तर आपल्याला तो खरेदी करून ठेवता येतो, या पलीकडे काही अर्थ नाही. तेजीमध्ये आवास फायनान्शियल, PNB हाऊसिंग, ओरॅकल, टाटा कन्झ्युमर, जन स्मॉल फायनान्स बँक, मॅरिको, मॅक्स हेल्थ, सिंजिन, हनीवेल ऑटोमेशन. हनीवेल ऑटोमेशनच्या मॅनेजमेंटनी दावोसमध्ये जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामधून त्यांनी रेव्हेन्यू टार्गेट त्यांचं खूप वाढवलं आहे भारताच्या युनिटसाठी. म्हणून हनीवेल, न्यू लँड, आरती इंडस्ट्रीज, ग्लोबल हेल्थ म्हणजे मेदांता हे मुंबईमध्ये 500 बेडचं हॉस्पिटल काढणार आहे. IOC हा डिव्हिडंडच्या दृष्टीने आजचा IOCचा भाव बघता साधारण 9% डिव्हिडंड मिळतो. होम फर्स्ट फायनान्स, PNB हाऊसिंग, रेलटेल, वेंडन, WENDT याच्या प्रमोटरकडे 74% स्टेक आहे. त्याच्यामध्ये कार्बोरँडम युनिव्हर्सलचा 37% आणि वेंडनचा 37%. हा वेंडन 37% जो स्टेक आहे तो स्टेक पूर्णपणे विकणार आहे अशी बातमी आहे. तर मंदीमध्ये कॅम्प्स, CESC, प्रेस्टीज, अपोलो टायर, दालमिया भारत, पेटीएम
हे सगळं मंदीत सांगते मी कॅम्प्सपासून. कॅम्प्स, CESC, प्रेस्टीज, दालमिया भारत, NCC, पेटीएम, व्होल्टास, हॅवेल्स, CDSL, इंडिया मार्ट, रोझारी बायो, अपोलो टायर, हिरो मोटो आणि PB फिनटेक. पण मार्केटमध्ये अजूनही गोंधळ आहे. ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी चान्स आहे. एखादा शेअर असाच रपा पडायला लागला, शेअरची बाकीची क्वालिटी चांगली आहे तर खरेदी करण्याचा चान्स आहे, किंवा एखादा अचानक कुठल्या सरकारी बातमीमुळे वाढला तर. पण इंट्राडे कुठलीही संधी नाही. इंट्राडेमध्ये पैसे घालवण्याचीच किंवा पैसे जाण्याचीच शक्यता अधिक आहे. ज्यांना 2 वर्ष 3 वर्ष असा गुंतवणुकीसाठी खरेदी करायची आहे तर मेटलचे शेअर, केमिकलचे शेअर आणि हॉस्पिटलचे शेअर हे तिन्ही शेअर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी आणि 1-2 वर्षाचा होरायझन पकडून योग्य ठरू शकतात. बाकी इंट्राडे करण्याच्या भानगडीत पडू नका. नमस्ते.